राज आणि उद्धवला ठाकरे ब्रँड पॉवरफुल करायचा असेल ना, तर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा मनशक्ती केंद्रामध्ये जाऊन स्वामीजींनी बाळासाहेब ठाकरेंसाठी, मीनाताईंसाठी, शिवसेनेसाठी, राज उद्धवसाठी काय केलेलं आहे, त्याग, अभ्यास, संशोधन हे समजून घ्यायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचा उदय जेव्हा झाला तेव्हा नेहरूचं वजन या देशातलं संपलं होतं आणि नेहरूंच्या नंतर पण देशभरामध्ये असे अनेक नेते उभे झाले, रिजनल प्रांतीय नेतृत्व उभं झालं. त्याच्यावर स्वामीजींनी शिवसेना ते सामने पुस्तक लिहिलं 1970मध्ये. त्यांनी दोघांनी वाचावं आणि चौफेर नावाच्या मॅगझिनमध्ये मी त्याच्यावर डिटेल रिसर्च केलेलं आहे, शिवसेना आणि ठाकरेंवर. तर ते वाचावं, त्यांनी अभ्यास करा. त्यांना परत आपला ब्रँड उभा करायचा असेल तर. आता ह्या दोघांच्या समोर सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे की सध्या नरेंद्र मोदी हा क्रमांक 1चा ब्रँड आहे, ग्लोबल ब्रँड आहे, पॉवरफुल ब्रँड आहे, नॅशनल ब्रँड आहे आणि कट्टर हिंदुत्ववादी आहे. आता ह्याच्यासमोर तुम्ही काय म्हणणार की आम्ही मराठी ब्रँड घेऊ, मग हे तर पूर्वी तुम्ही केलेलंच आहे, मग त्यात नवीन काय? महाराष्ट्रात मनात असेल मराठी माणसासाठी, महाराष्ट्राचे कसं आम्ही एकत्र येतो वगैरे, लोक येतील सुद्धा, मतं देतील सुद्धा. पण लोक म्हणते शेवटी काय निवडणुका तुम्हाला लढवायच्या आहेत, ठाण्याच्या निवडणुका लढवायच्या आहेत, काही तुम्हाला आमदार आणि नगरसेवक निवडून आणायचे आहेत, मग तुम्ही एकत्र आलेले आहात. बाकी उद्या परत तेच होणार आहे, परत भांडणं होणार हो. कारण एका महिन्यात तो त्याला राहू शकत नाही. ठाकरेंचं वैशिष्ट्य आहे. इंदिरा गांधींच्या घरामध्ये मेनका गांधीला हाकलून दिलं गेलं का? नाही राहू शकत. तर प्रश्न असा, आणि दोघांचे स्वभाव म्हणजे उद्धव आणि राजचे स्वभाव आहे, उद्धव हा मॅकिवेली म्हणजे अंतर्गत टावपेच हे सगळं त्याचं आतल्यात चालतं सगळं, आणि राज हा ओपन माइंडेड आहे, दिलदार आहे, ओपन माइंडेड आहे. मग असं कसं काय होणार? तर ठाकरे ब्रँड कसा तयार होणार? तुम्ही कटपेस्ट करून फेविकॉल लावून करू शकाल, पण ते निघणार कधीतरी. निवडणुका संपल्या की संपलं. बरं, तुमची जी लोक निवडून आले समजा मराठी मुद्द्यावर, ठाकरे ब्रँडवर, शिवसेना ब्रँडवर, वॉट एव्हर, ते परत तुमच्याबरोबर राहतील याची गॅरंटी काय? कारण मी आता असं नाही म्हणत की बाळासाहेबांची दहशत होती, दरारा, बाळासाहेबांचा जो दरारा होता, जो रिस्पेक्टफुल होता, काही लोकांना त्यांची दहशत वाटली सोडून द्या, तो दरारा नाही राहिला. राज उद्धवचा तो दरारा नाही की त्यांचे नगरसेवक गणात त्यांच्यासोबत राहतील आणि त्यांना मोदीच्या विरुद्ध उभं राहायचं आहे. भाषणं करून बोलून होणार नाही. त्याच्यापेक्षा मोदींपेक्षा मोठी गोष्ट काही ते करावी लागेल. ती काय करता येईल हे मी तुम्हाला सांगतो. राज आणि उद्धवला जागतिक दर्जाचा ब्रँड, ठाकरे ब्रँड करण्यासाठी मी मदत करायला तयार आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो.